नमस्कार फ्रेंड्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या माझ्या आणि तुमच्या म्हणजेच आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, नोव्हेंबर महिन्याची MCQ सिरीज आणि त्यातला आजचा आपला 7वा सेशन. ओके, आणि आतापर्यंतचे बेस्ट MCQs तुमच्यासमोर ॲज युज्युअल येणार आहे. ओके, सेशनला सुरुवात करण्याआधी 6व्या सेशनमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचा आधी उत्तर पाहू. माझा पहिला प्रश्न होता की बोको हराम ही जी आतंकवादी संघटना आहे ही कोणत्या देशामध्ये सक्रिय आहे. बोको हराम ही आफ्रिका खंडातली एक आतंकवादी संघटना आहे जे की प्रामुख्याने नायजेरिया या देशामध्ये सक्रिय असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं नायजेरिया. आयोगाने प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवू शकता. अल शबाब हे कुठं होती, तर अल शबाब पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये ती सक्रिय आहेत आणि एरिट्रिया या देशाने त्याचं समर्थन केलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर निर्बंध घातण्यात आले होते जे की आत्ता दूर करण्यात आले आहे. ओके, माझा सेकंड प्रश्न होतं की भारतातल्या एकूण प्रशासकीय विभागात सर्वाधिक महानगरपालिकांची संख्या कुठं आहे. ओके, तर बघा, महाराष्ट्रात आपल्याला एकूण 6 प्रशासकीय विभाग पाहायला मिळतात. कोणकोणते? नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि कोकण. तर ह्यात कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक असे 9 महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणती? मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी आणि आता रिसेंटली जी फॉर्म झाली आहे ती म्हणजे पनवेल, जी की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर ही माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचीच आपल्याला. ओके, स्टार्ट करू आजचं लेक्चर. पाहू पहिला क्वेश्चन आपल्यासाठी काय येतंय. आजचा पहिला क्वेश्चन, आदी महोत्सव 2018 दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. ओके, मल्टीलायनर स्वरूपाचा हा आपलं पहिलं विधान. आदी महोत्सव 2018 दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. तर हा विधान बरोबर आहे का? हो, हा विधान बरोबर आहे. आदी महोत्सव 2018 दिल्ली या ठिकाणीच आयोजित करण्यात आलं होतं. दुसरं विधान, हा उत्सव आदिवासी जनजातीशी संबंधित आहे. तर असं आहे का? आदी हा उत्सव आदिवासी जनजातीशी संबंधित आहे का? हो, बरोबर आहे. आदी म्हणजेच आदिवासी आणि ह्याच जनजातीशी संबंधित हा एक महोत्सव होतं. ओके, आता ह्या महोत्सवामागचं कारण काय? आपल्याला माहिती आहे की अजूनही आदिवासी ही जी जनजाती आहे ही मेन फ्लोमध्ये आलेली नाही आहे. त्यांचा अजूनही समाजामध्ये त्यांना योग्य प्रकारची वागणूक दिली जात नाही. त्यांचा राहणीमान अजूनही निकृष्ट प्रतीचा, अजूनही मॅक्झिमम आदिवासी जी लोकसंख्या आहे ती खेड्यागावातच राहते. त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, त्यांचं खाणपान या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे नॉर्मली लोकांसोबत पेक्षा ते डिफरंट असतं. ओके, तर त्यांना मेन फ्लोमध्ये आणण्यासाठी, त्यांनाही समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न. ओके, दुसरं विधानही बरोबर. तिसरं विधान, 15 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 23 राज्य सहभागी होणार आहे. तर 15 दिवस चालणार आहे आणि 23 राज्य सहभागी होणार आहे. हो, हा सुद्धा विधान बरोबर आहे. 15 दिवस चालणारा हा महोत्सव आणि एकूण ह्या महोत्सवामध्ये 23 राज्य सहभागी होणार. त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्व बरोबर. पाहूया पुढचं क्वेश्चन. विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने थैनी येथे न्यूट्रिनो वेधशाळा स्थापनास स्वीकृती दिली आहे. थैनी या ठिकाणी आणि कोणती वेधशाळा? न्यूट्रिनो ही वेधशाळा स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने स्वीकृती दिली आहे. तर हे विधान बरोबर आहे का? हो, स्वीकृती राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिली. थैनी या ठिकाणीच आणि न्यूट्रिनो ही वेधशाळा स्थापन करायची आहे. ओके, दुसरं विधान, थैनी हे ठिकाण कर्नाटक राज्यात आहे. थैनी हा ठिकाण कर्नाटक राज्यात नाही आहे, तो तामिळनाडू राज्यात आहे. त्यामुळे पहिलं विधान आपलं चुकतं. ओके, करेक्शन करायचं आहे. कर्नाटक नाही, तामिळनाडू आहे तो. ओके, पुढचं विधान, सूर्य, तारे आणि वायुमंडल ह्यांच्या प्राकृतिक स्वरूपास कारणीभूत कणांच्या या अध्ययनाच्या हेतूने ही वेधशाळा उभारण्यात आली आहे. म्हणजे सिम्पली काय, तर सूर्य, तारे आणि आपला जो वायुमंडल आहे हे त्यांचा जो प्राकृतिक स्वरूप आहे ते कोणत्या कणांनी बनलेले आहेत आणि त्या कणांचं अध्ययन करण्यासाठी
ही वेधशाळा म्हणजेच न्यूट्रिनो वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे. तर हे तीनही विधान हा जो शेवटचा जो विधान आहे तोही विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच फक्त विधान ब जो होतं तो आपलं चुकलं होतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब चूक. ओके. आता ह्या मागचा जो हेतू होतो ना, आता हेतूमध्ये आपण चेंजही करू शकतो. फॉर एक्झाम्पल वरचे 2 ऑप्शन्स बरोबर दिलेली असती आणि खालच्या ऑप्शनमध्ये असं विचारलं असतं की थैनी येथे न्यूट्रिनो वेधशाळा हे हवामानाचा अभ्यास करण्यासाठी उभारण्यात येत आहे, तर तेव्हा तो प्रश्न चुकला असता, कारण हवामानाचा अभ्यास करणं हा त्याचा मुख्य उद्देश नाही आहे. ओके. तर अशी माहिती आपल्याला शॉर्ट असायला हवी, तेव्हाच आपण क्वेश्चन्सला अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे भाऊ. पुढचा क्वेश्चन, भारतात प्राकृतिक चिकित्सा दिवस कधी साजरा करण्यात आला? पहिल्यांदाच 2018 मध्ये प्राकृतिक चिकित्सा दिवस साजरा करण्यात आलं. ओके. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा जेव्हा घडती त्यामुळे ते महत्त्वाचं बनतं. ओके. तर असाच हा पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला प्राकृतिक चिकित्सा दिवस, ओके, जो की 18 नोव्हेंबरला साजरा करण्यात आलं. ठीक आहे. कधी साजरा करण्यात आलं? 18 नोव्हेंबर 2018ला. आणि प्रश्न असा सुद्धा येऊ शकणार की हा दुसरा होता, तिसरा होता, चौथा होतं. ओके. पण असं काही नाही आहे, हा एक पहिलाच होतं आणि ते कोणामार्फत लॉन्च करण्यात आलं? आयुष मंत्रालयामार्फत तो साजरा करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर इतकी माहिती याबद्दल लक्षात ठेवा. कोण आहे आयुष मंत्रालयाचे मंत्री? माहिती आहे? नाही माहिती? सर्च करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न. आयुष मंत्री कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन ऑफिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन ऑफिस. शशी थरूर, व्यंकय्या नायडू, रामनाथ कोविंद, मनमोहन सिंग. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकय्या नायडू, जे की भारताचे उपराष्ट्रपती आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी बुक होती ना, मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन ऑफिस, ही बुक भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि भारताचे उपपंतप्रधान माननीय मनमोहन सिंगजी ह्या दोघांमार्फत लॉन्च करण्यात आली आहे. ओके. त्यामुळे थोडंसं करंटमध्ये होतं, लक्षात आपण ठेवू शकतो. ठीक आहे. रामनाथ कोविंद भारताचे राष्ट्रपती. ओके. चला पाहूया पुढचं क्वेश्चन. पहिलं विधान दिलंय, भारताचा पहिला मेगा फूड पार्क आंध्र प्रदेशात चित्तूर येथे उभारण्यात आला आहे. हो, बरोबर आहे. 2012 मध्ये हा पहिला मेगा फूड पार्क भारतात उभारण्यात आलं होतं आंध्र प्रदेशाच्या चित्तूर या ठिकाणी. दुसरं विधान, महाराष्ट्राचा दुसरा मेगा फूड पार्क वर्धा येथे नियोजित आहे. तर न्यूजमध्ये होतं, आपल्या सर्वांना माहीत असणार आहे. महाराष्ट्राचा दुसरा जो मेगा फूड पार्क आहे तो औरंगाबाद जिल्ह्यात पैठण या ठिकाणी उभारण्यात येत आहे. ओके. आणि नियोजित असलेला तिसरा जो मेगा फूड पार्क आहे तो आहे वर्ध्याला. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कुठं आहे? सातारा. ओके. तर हे पूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की भारताचा पहिला होता तो म्हणजे आंध्र प्रदेशात चित्तूर या ठिकाणी. ओके. महाराष्ट्राचा जो पहिला आहे तो आहे सातारा या ठिकाणी. महाराष्ट्राचा दुसरा मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यात पैठण या ठिकाणी. आणि महाराष्ट्राचा तिसरा नियोजित जो मेगा फूड पार्क आहे तो आहे वर्धा या ठिकाणी. मेगा फूड पार्क एस्टॅब्लिश करण्यासाठी गव्हर्नमेंटमार्फत किती कोटी रुपयांच्या अर्थसहाय्य दिलं जातं? माहिती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ओके. की मेगा फूड पार्क उभारण्यासाठी सरकारमार्फत किती कोटी रुपयांचा अर्थसहाय्य दिला जातो? ओके. हा दुसरा क्वेश्चन. पाहूया पुढचं नेक्स्ट क्वेश्चन. इंडोनेशिया येथे आलेल्या भूकंप व त्सुनामीमध्ये मदत म्हणून भारताने राबविलेल्या अभियानाला काय नाव देण्यात आले आहे? ओके. आपल्याला माहिती आहे की भीषण असं भूकंप आणि त्सुनामी आली होती इंडोनेशियामध्ये आणि भारत आणि इंडोनेशियाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे भारताने इंडोनेशियासाठी मदत पाठवली होती. रिलेशन चांगले असो की नसो, भारताचा हा स्वभाव आहे की कोणी जर प्रॉब्लेममध्ये असेल तर भारत म्हणजे मदतीसाठी नेहमी तो आपला हात पुढे करत असतो. ओके. तर इंडोनेशियामध्ये सुद्धा असा एक नैसर्गिक आपत्ती आली होती आणि त्यासाठी भारताने जो मिशन राबवलं होतं त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी, त्या मिशनचं नाव होतं समुद्र मैत्री. ठीक आहे. लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे, समुद्र मैत्री. ओके. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा, पर्याय क्रमांक 2 जो आहे समुद्र शक्ती, तर हा इंडोनेशिया
आणि भारत यांच्या दरम्यानचा नेव्हल एक्सरसाइज आहे. ठीक आहे, समुद्रशक्ती ही नेव्हल एक्सरसाइज आहे आणि समुद्र मैत्री हे इंडोनेशियामध्ये आलेल्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती होती त्यामध्ये भारताने केलेलं तो एक मदत कार्य होतं, त्यासाठीचं तो एक मिशन होतं. त्यामुळे समुद्रशक्ती आणि समुद्र मैत्रीमध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे, आता चौथा जो ऑप्शन आहे मैत्री, तर बघा नेपाळमध्ये जो भूकंप आलं होतं ना, तर नेपाळमध्ये आलेल्या त्या भूकंपामध्ये एक मदत कार्य म्हणून भारताने मैत्री हा मिशन राबवलं होतं. ठीक आहे, मैत्री हा मिशन बद्दल जर विचारलं तर तो नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाशी संबंधित होतं, भारताने मदत केली होती. जर प्रश्न असा असेल की मैत्री 2018 हे काय होतं, तर मैत्री 2018 भारत आणि थायलंड यांच्या दरम्यानचा संयुक्त सैन्याभ्यास होतं. ठीक आहे, बघा हे सगळे नावं खूप कन्फ्यूज आहे. एका ठिकाणी तुम्ही लिहू शकता प्रॉपरली, जेणेकरून तुम्हाला पुढं एक्झाममध्ये वगैरे त्याचा सोपं जाणार. ओके, मैत्री 2018 हे काय होतं, भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान झालेला तो एक संयुक्त सैन्याभ्यास होता. ओके, आणि मैत्री नेपाळमध्ये आलेल्या भूकंपासंबंधी भारताचं तो एक मदत कार्य होतं. असंच एक मित्रशक्ती सुद्धा आहे. ओके, मित्रशक्ती काय आहे, तर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा तो एक युद्ध अभ्यास आहे, मिलिटरी युद्ध अभ्यास आहे मित्रशक्ती. ओके, तर असे हे ओव्हरऑल मैत्री लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला पाहूया पुढचा क्वेश्चन. ग्लोबल एज्युकेशन लीडर अवॉर्ड 2018 कोणाला देण्यात आला? प्रेस्टिजियस असा हा अवॉर्ड, ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड. ओके, लीडर अवॉर्ड, तर हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे सरोज सुमन गुलाटी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा आपला आन्सर आहे. सरोज सुमन गुलाटी यांना ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड लीडर अवॉर्ड 2018 देण्यात आलेला आहे. पाहूया पुढचं क्वेश्चन. विधानं दिलेली आहेत, त्यातलं पहिलं विधान, राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पार पडलं. हो, हा विधान बरोबर आहे. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात आलं होतं. दुसरं, सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातो. हो, ह्या वर्षीपासूनच सप्टेंबर हा जो महिना आहे हा पोषण माह म्हणून सुद्धा साजरा केला गेला, त्यामुळे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान, गो फर्दर गो फूड हे राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम होती. अगदी बरोबर आहे हा सुद्धा पॉइंट. गो फर्दर विथ फूड हे राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम होती. ओके, त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सर्व बरोबर. ठीक आहे, आता सप्ताह बघा, हा पोषण सप्ताह आहे. अशाच प्रकारचा आपण वन्यजीव सप्ताह सुद्धा साजरा करतो. तो कधी करतो? 1 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान, बरोबर, वन्यजीव सप्ताह. आणि वन सप्ताह हा सुद्धा आपण साजरा करतो. तो कधी करतो? 1 ते 7 जुलैमध्ये. ओके, 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह, 1 ते 7 जुलै राष्ट्रीय वन सप्ताह, म्हणजे वन सप्ताह साजरा केला जातो. राष्ट्रीय लेवल नाहीये, वन सप्ताह आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि वन्यजीव सप्ताह हा साजरा केला जातो 1 ते 7 ऑक्टोबर. पाहू पुढचा क्वेश्चन. कोणत्या उच्च न्यायालयाने सर्व प्राण्यांना जीवित व्यक्तीचा दर्जा दिला आहे? महत्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे जितके काही वन्यजीव प्राणी आहेत त्या सगळ्या वन्यजीव प्राण्यांना जीवित व्यक्ती असं त्यांना आता दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हा दर्जा दिला आहे उत्तराखंडचं जो उच्च न्यायालय आहे त्यांनी. ठीक आहे, उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने सर्व प्राण्यांना जीवित व्यक्तीचा दर्जा दिला आहे. ठीक आहे, आणि उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहे ते आहे त्रिवेंद्र सिंग रावत. उत्तराखंडची जी राजधानी आहे ती आहे देहरादून. ओके, असंच जर तुम्हाला एक आठवत असेल तर वृक्षांना एक जीवित आयडेंटिटी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. ते कोणत्या राज्यामध्ये देण्यात आलं होतं? ते आलं होतं सिक्कीम या राज्यामध्ये. सिक्कीम या राज्यामध्ये एखाद्या झाडाला तिथले जे नागरिक आहे ते आपल्या नातेवाईकांच्या आठवणी म्हणून त्यांना ते सिक्युअर करू शकतात. आणि ते जे जर त्यांनी त्या झाडाला जर अडॉप्ट केलं तर त्यानंतर त्या झाडाला कोणीही तोडू शकत नाही. जर त्या झाडाला जर कोणी तोडलं तर मग तो एका क्राईममध्ये तो कन्सिडर केला जातं. ठीक आहे, म्हणजेच झाडांना जीवित आयडेंटिटी म्हणून मान्यता दिली आहे सिक्कीम गव्हर्नमेंटमध्ये, सिक्कीम सरकारने. आणि आता या ठिकाणी प्राण्यांबद्दल सांगण्यात आलेलं आहे. प्राण्यांना जीवित मनुष्य किंवा जीवित व्यक्ती म्हणूनचा दर्जा दिला आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाने. पाहू पुढचा क्वेश्चन. वातावरणासंबंधी 27वी बेसिक मिनिस्टेरियल मीटिंग दिल्ली येथे पार पडली.
आणि आपला प्रश्न आहे की बेसिक हा जो वर्ड आहे यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही. ठीक आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. वातावरणासंबंधी 27वी बेसिक मिनिस्टेरियल मीटिंग, बेसिक म्हणजे BASIC, बेसिक मिनिस्टेरियल मीटिंग दिल्ली या ठिकाणी पार पडली. महत्वाचं आहे, दिल्ली या ठिकाणी पार पडली. ओके, तर बेसिकमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही. इनिशियल्स दिलेली आहेत. ओके, तर आपलं ऑप्शन्स आहेत ब्राझील, अमेरिका, साऊथ आफ्रिका, चायना. तर ह्यामध्ये जो ज्या राष्ट्राचा समावेश होत नाही असा तो राष्ट्र म्हणजे अमेरिका. ठीक आहे, बेसिक हा वर्ड जरी बेसिकमध्ये एचा समावेश जरी करण्यात आलेला आहे तरी तो अमेरिका नाही आहे. ओके, तर बेसिकमध्ये एकूण 4 राष्ट्रांचा समावेश झालेला आहे. एक म्हणजे ब्राझील, दुसरा साऊथ आफ्रिका, तिसरा इंडिया आणि सी म्हणजेच चायना. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, गोंधळ होऊ शकतो आपलं. ओके, आता लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला. पहिली गोष्ट तर ही की ही 27वी बेसिक मिनिस्टेरियल मीटिंग होती, ती दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणजेच भारतात. ओके, 4 सदस्य ब्राझील, साऊथ आफ्रिका, इंडिया आणि चायना. ठीक आहे, इतकी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची. आणि ही वातावरणाशी संबंधित मीटिंग होती, महत्वाचं पॉईंट. ठीक आहे, वातावरणाशी संबंधित 24वी एक COP 2018 संमेलन आत्ताच म्हणजे पार पडणार आहे. कुठं ते पडणार आहे पोलंड या ठिकाणी. ठीक आहे, पोलंड या शहरामध्ये COP 2018 हे पर्यावरणाशी संबंधित समिट जे आहे, संमेलन जे पार पडणार आहे. महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड्स असे हे आजचे क्वेश्चन्स. आय होप की तुम्हाला क्वेश्चन्स आवडले असणार. तर जर आवडले असेल तर लाईक करा, आवडलं नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक करण्यामागचं कारण नक्की त्या ठिकाणी मेन्शन करा. ओके, तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे आमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, मध्यंतरी माझे जे काही क्वेश्चन्स मी जे ॲड करत होतो ते क्वेश्चन्स वन लायनर स्वरूपाचे होते. काही आपल्या मित्रांनी कमेंट केलं होतं की मल्टी लायनर स्वरूपाचं क्वेश्चन्स घेण्यात यावं म्हणून. तर ते एक छोटंसं सुधार मी या ठिकाणी केलं आहे. ओके, तर तुमचं फीडबॅक जे असतं ते एक मोटिवेशनल स्वरूपाचं असतं आणि पुढं चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी ते एक ऊर्जेचा कार्य सुद्धा करतं. ओके, तर ह्या प्रश्नाचं ह्या व्हिडिओची जर तुम्हाला PDF फाईल हवी असेल तर विजन स्टडीवर एक न्यूज नावाचं टॅब आहे, त्या ठिकाणी तुम्ही लिंक मार्फत ह्याचं PDF फाईल डाउनलोड करू शकता. ठीक आहे, विजन स्टडीवर CDPO एक्झामसाठी अजूनही 2018ला म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्ये होण्यासाठीचा जो शेड्यूल आहे त्यासाठी ॲडमिशन सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. राज्यसेवा 2019 आणि CDPO एक्झामसाठी टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड्स आज इथंच थांबूया आपण. लवकरच भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद.